नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MHT-CET 2024 इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी फायनल मेरिट लिस्ट ही 8 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज पब्लिश होणार आहे. तर ती किती वाजता पब्लिश होणार आहे? तर याचं उत्तर आहे संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी फार तर फार 8 वाजेपर्यंत फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे. तर यावरून काय लक्षात येईल? फायनल मेरिट लिस्टवरून त्यावरून तुमचा रँक लक्षात येईल, ओव्हरऑल रँक लक्षात येईल, स्टेट रँक लक्षात येईल, तुमचा कॅटेगरी वाईज रँक लक्षात येईल, तुमचा युनिव्हर्सिटी रँक लक्षात येईल. आणि या रँक खूप इम्पॉर्टंट असतात कॉलेजसाठी. कॉलेजेस जे अलॉट होतात ना तुम्हाला त्या रँकच्या बेसिसवरतीच होतात. तर उदाहरणार्थ आता तुम्ही म्हणताल विद्यार्थी की माझी रँक तर खूपच जास्त आलेली आहे, म्हणजे इव्हन 50,000पेक्षाही जास्त. आता साधारणतः सांगायचं म्हटलं तर 40,000च्या आत ज्यांची रँक आली त्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळतात. परंतु 40,000च्या वर असून देखील मिळतात, परंतु थर्ड राऊंडपर्यंत किंवा स्पॉट राऊंडपर्यंत देखील मिळतात. इव्हन ज्यांची रँक 75,000च्या आत आहे ना त्यांना चांगले कॉलेज मिळण्याची संधी आहे डेफिनेटली. बेस्ट कॉलेजेस, टॉपचे कॉलेज नाही म्हणू शकणार आपण, कारण टॉपच्या कॉलेजेसला अंडर 10,000 तरी रँक ॲटलिस्ट पाहिजे. किंवा इव्हन COEP सारख्या कॉलेजेसला तर रँक अंडर 2,000 असली तरी भेटणं खूप मुश्किल आहे. तर आय होप रँकबद्दल कोणाला काही डाऊट नसेल. आता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया, सीट मॅट्रिक्स. की सीट मॅट्रिक्स देखील आज डिक्लेअर होणार आहे, म्हणजे 8 तारखेला 8 ऑगस्टला. तर सीट मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, सीट मॅट्रिक्स म्हणजे जेवढे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किती व्हॅकन्सीज असतात, टोटल सीट्स किती, आणि त्या टोटल सीट्सपैकी किती सीट्स ओपन कॅटेगरीला, किती सीट्स OBC कॅटेगरीला, NT अशा कॅटेगरी वाईज सीट्स डिस्ट्रीब्युशन असतं, जिथे तिला सीट मॅट्रिक्स म्हणतात. आणि तिथे गर्ल्स आणि बॉईजसाठी देखील डिस्ट्रीब्युशन असतं. जसं गर्ल्सचं रिझर्वेशन आहे, बॉईजचं रिझर्वेशन सेपरेट. तर त्या सीट मॅट्रिक्समध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्या ठराविक कॉलेजला आपल्या कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत, मग आपला नंबर लागू शकतो की नाही. किंवा इव्हन तिथे तुम्हाला ब्रांच देखील मिळतात. नवीन एखादी ब्रांच ॲड झालेली असेल, सीट मॅट्रिक्समध्ये पूर्ण डिटेल कॉलेजची इन्फॉर्मेशन मिळते की कुठल्या ब्रांच आहेत त्या कॉलेजमध्ये अवेलेबल आणि किती सीट्स आहेत, तर तुम्ही कुठल्या सीटसाठी अप्लाय करू शकता. आता 8 तारखेला म्हणजेच आज सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झाली की 9 ते 11 ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ कॅप ऑप्शन फॉर्म कॅप राऊंडसाठी जो ऑप्शन फॉर्म फिलअप करावा लागतो ना, त्याच्या ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन उद्यापासून म्हणजेच 9 ऑगस्टपासून ते 11 ऑगस्टपर्यंत तुम्हाला करायचे आहे. तर तुम्ही एखाद्या सेंटरवर, कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन ते करू शकता किंवा स्वतः देखील लॅपटॉपवरती करू शकता. इव्हन मोबाईलवरती काही वेळेस प्रॉब्लेम येतात, किंवा शक्य असेल तर मोबाईलवरती देखील तुम्ही करू शकता, काही इश्यू नाही, मोबाईलवरती सुद्धा साईट चालते. तर 9 ते 11 मध्ये तुम्हाला स्वतःचं कॅन्डिडेट लॉग इन करून जो ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा आहे, तो ऑप्शन फॉर्म म्हणजे नेमका काय आता, कारण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, अतिशय महत्त्वाची स्टेप आहे इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला कॉलेजेस चूज करायची. तर ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही कॉलेजेसची लिस्ट टाकता, त्या कॉलेजेसच्या लिस्टमधील ठराविक त्या ब्रांचचे नाव मेन्शन करता तिथे, म्हणजे त्यानुसार तुमचा ऑप्शन प्रेफरन्स लिस्ट तयार होते आणि त्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट देखील केली जाते. अलॉटमेंट तुमची 14 ऑगस्ट रोजी होणार आहे, म्हणजे 15 ऑगस्टच्या एक दिवस अगोदर, स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर. तर तोपर्यंत तुम्हाला फक्त उद्या, परवा आणि त्यानंतर 11 तारीख 3च दिवस आहेत. मोस्टली मी सर्वांना सजेस्ट करतो की उद्या आणि परवा या 2च दिवसात ऑप्शन फॉर्म भरून टाका, कारण शेवटच्या दिवशी म्हणजे 11 तारखेला जास्त साईटचा लोड वगैरे इश्यू असे येतात लास्टला. त्यामुळे उद्या किंवा परवा भरून टाका ऑप्शन फॉर्म. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय आहे की कॉलेजेस लिस्ट, तर कॉलेजेसची लिस्ट आजच प्रिपेअर करून ठेवा. आता साधारणतः विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की कॉलेज लिस्ट कशी बनवायची. बघा, कॉलेज लिस्ट मी तुम्हाला एक प्रोव्हाइड करतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, की ठराविक पर्सेंटाईल रेंजमध्ये, ठराविक रँकच्या रेंजमध्ये कॉलेजेस लिस्ट तुम्ही कशी द्यावी, ह्या कॅटेगरीसाठी किंवा या ब्रांचसाठी कशी लिस्ट द्यावी, त्यासाठी डिटेल मी व्हिडिओ बनवतो. परंतु एक ओव्हरऑल कॉलेज लिस्ट कशी बनायची, बेस्ट कॉलेजेसची लिस्ट, तर त्यासाठी
फक्त तुम्ही एक लक्षात घ्या की तुमचा प्रेफरन्स बघा, फीज बघा, त्या कॉलेजेसची अगोदर फीज बघा तुम्हाला अफोर्डेबल आहे का. फीजचा जर काही इश्यू नसेल तर ते कॉलेजेसची रँक बघा, NIRF रँक वगैरे असते. त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट काय असेल तर ते कॉलेजचा कॅम्पस आणि कॉलेजची प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स. तर प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स तुम्हाला वेबसाईटवर मिळते, तुम्ही सर्च केलं तर. हवं तर मी देखील प्रोव्हाइड करतो. कॉलेजेसचे रिव्ह्यूज यूट्यूबवरती बघा. आपले डिस्क्रिप्शनमध्ये चॅनल एक प्लेलिस्ट शेअर करतो मी, तिथे कॉलेजेसचे रिव्ह्यूज आहेत, त्याचे कट ऑफ, फी स्ट्रक्चर आणि ऑल इन्फॉर्मेशन आहे. तर ते कॉलेजेस एकदा बघा. चांगलं वाटतंय का तुम्हाला, तेव्हाच तुम्ही ते कॉलेज लिस्टमध्ये घ्या. कारण एकदा तुम्ही लिस्टमध्ये कॉलेजेस टाकली आणि त्यातील एखादं अलॉट झालं तर तुम्हाला कॅप राउंड 1, 2 किंवा 3 पर्यंत ते घ्यावं लागतं. आता फ्रीज, फ्लोट, बेटरमेंट हे नेक्स्ट ऑप्शन्स आहेतच, परंतु तुम्हाला ते अलॉट होतं. तर तुम्हाला असं कॉलेज अलॉट व्हायचं असेल जे की तुम्हाला पाहिजे असेल तर असेच कॉलेजेस लिस्टमध्ये घ्या जे की तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला पाहिजे असतील. उगाच विनाकारण कुठलंही कॉलेज घ्यायचं आणि म्हणायचं मला हे नको आहे, मग नंतर जर ऑटो फ्रीज झालं समजा, फर्स्टच प्रेफरन्स असेल तर पुन्हा काही प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रँक वाईज कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करतो, पर्सेंटाईल वाईज कॉलेजेसची लिस्ट प्रोव्हाइड करतो, म्हणजे तुम्हाला तो देखील काही इश्यू येणार नाही. आणि जर कोणाला पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म देखील देतोय, तिथून तुम्ही तो फिलअप करून पर्सनल काउन्सिलिंगसाठी अप्लाय करू शकता. तसेच डिस्क्रिप्शनमधील व्हॉट्सॲप ग्रुपला देखील जॉईन करणे विसरू नका, जिथे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स CET संदर्भात, ॲडमिशन संदर्भात मिळत राहतील. तर ठीक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, आय होप सर्वांना आजच्या या व्हिडिओद्वारे सीट मॅट्रिक्स तसेच फायनल मेरिट लिस्टबद्दल सर्व काही कन्फ्युजन क्लिअर झालं असेल आणि उद्यापासून स्टार्ट होणाऱ्या ऑप्शन फॉर्म कसा भरायचा किंवा त्यासाठी कॉलेजेसची लिस्ट प्रिपेअर कशी करायची याचा जरा एक आयडिया आलेला असेलच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आणि सोबतच कॉलेजेसची लिस्ट देखील तुम्हाला देणार आहे. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन देखील चालू ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की अपडेट मिळत राहील. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.